तुमच्यामुळे उपदेश झाले का? मग इकडचे होते प्रॉपर उपदेशित फॅमिली होती. पण लग्न झाल्यानंतर मुलगी आता माझी उपदेशी झाली, तिला पण उपदेश दिला नव्हता, पण नंतर तिने लग्न झाल्यावर उपदेश घेऊन वातावरण निर्मिती झाली. मग यांच्याकडे आता वातावरण तसं होतच. जुने उपदेशी बरोबर यांच्या आजोबांपासूनचे उपदेशी ना. आम्ही तरी आताचे आहोत, 40 वर्षापूर्वीचे. पण या अगोदरचे वडील पिढी जात आणि तिथं भेटला म्हणजे कसं होतं वातावरण तिथलं. त्या बाबांचं ते बाबांचं तसं हे पण आकार वगैरे. त्यानंतर मग ते वैरागी बाबांनी सांभाळून घेतलं ते. त्याच्यामुळे जवळजवळ 70% गाव आहे. त्याचं बाबांचं प्रॉपर गाव त्याचं गावच होतं. एक मुलगी माझी जी आहे ना, ती अन्य घरात गेली. पण सासू जी आहे, सासूची आई दीक्षा घेतली. मांजरोच्या बाबांची बहीण, मांजरोच्या बाबांची बहीण आहे. सासूची बहीण. हा नाही, सासूची आई, सासूची आई बहीण, आजो सासू, बाबांची बहीण, सासूची आई. एक बाजू संबंध आहे म्हणजे नाही मावशी वगैरे त्यांचे जे त्या पण तसे रिलेटेड. पण व्याही जे ते गोंधळवाले, त्यांचा परिवार जो आहे तो गोंधळ. गोंधळामध्ये गोंधळ, आम्ही त्यांना गोंधळात सापडून गेलो. पण त्यांनी काही आग्रह केला नाही आतापर्यंत. असं त्यांचे वडील वगैरे वारले, आम्ही काही 3 दिवस किंवा 12 दिवस काहीच खाल्लं गेलं नाही त्यांच्याकडे. थोडा त्यांची मानस्थिती बदलून गेली होती. काही खात नाही लोकांनी म्हणजे नाही, सुरुवातीला जेव्हा सोयरी झाली ना, त्यावेळेला लोकांनी त्यांना सांगितलं की बुवा हे काही खात पीत नाही, हे सारखं असं आहे तसं आहे. पण मला एकाने असं म्हणे का हो तुम्ही? म्हटलं काय नाही होत, तसं नसतं म्हटलं, वेळा प्रसंग असतो तसं आम्ही सांभाळतो म्हटलं. ती योगायोगाने सोयरी जुळली. ते काही अडथळा आता काही देत नाही. दंडवत वगैरे करतात ते आता, जावई पण दंडवत वगैरे करतात. हळूहळू होती ना. बोला मग आता तुम्हीच सांगा, म्हणजे आम्ही काहीतरी ऐकू. तुमच्या काही प्रश्न, शंका कुशंका वगैरे त्याच्यावरती बोलता. प्रश्न असा आहे की म्हणजे सुरुवात अशी आहे माझी, तर जवळजवळ काही 5-10% असेल ती असेल. जावयांची आणि यांची फॅमिलीची थोडी अशी आहे की फक्त देवपूजापर्यंत आलेले आहेत. देवपूजा आणि दंडवत. एरवी आषाढी एकादशीला वगैरे देवपूजा करतात. तर परमेश्वराची ओळख आता आपल्याला झालेली आहे. यांच्या सगळं सगळ्यांना, तुमच्या सगळं मलाही झाली. तर आता पुढची जी स्टेप आहे, परमेश्वराची ओळख करून फक्त चालणार नाही. मग पुढे काय ते सांग, म्हणजे आपल्याला पुढे जाता येईल. बघा, प्रत्येक गोष्ट आपण जी बी करतो भौतिक जगामध्ये, आपण उदाहरणं घ्या. तुम्ही शेती करता का? शेती करतो, कोणी व्यवसाय करतं, तुम्ही आता नोकरी करताय, किंवा या आता माझी बहीण आहे स्वयंपाक करते. नॉलेज ज्ञानाशिवाय होतं का? स्वयंपाक करायचा आहे तर ते मीठ मिरची किती टाकायची, फोडणी कधी करायची द्यायची, तेल किती टाकायचं, हे जर ताळमेळ जर जमला तर ती भाजी नीट होईल. म्हणजे त्याचं सुद्धा ज्ञान असावं लागतं. म्हणजे साधे भाजीपाला भाजी करायची तर ज्ञान. शेती जर तुम्हाला करायची, तुमच्याकडे शेती जास्त करून कपाशी होते ना, तर कपाशी तुम्हाला जर आम्ही म्हटलं द्राक्ष लावू शकता का? तुम्ही लावू शकता, पण त्यासाठी तुम्हाला नॉलेज घ्यावं लागेल, ज्ञान घ्यावं लागेल. हे जरी नोकरीला लागले, आता यांचं शिक्षण असेल, डिग्री असेल, परंतु नोकरीला लागल्यानंतर लगेच त्यांना कामाला कॉलेजने टाकलं नाही. त्यांना ट्रेनिंग दिलं, महिनाभराचं 2 महिन्याचं, काय काम करावं लागेल, कसं करावं लागेल, अशी अशी सिस्टम आहे, अशी ज्या गोष्टी सिस्टममध्ये चालतात त्या तुम्हाला पाळावं लागतील. सांगण्याचा मुद्दा काय की प्रत्येक गोष्टीला नॉलेज लागतं, ज्ञान लागतं. आणि ज्ञानाशिवाय कोणतीच गोष्ट होत नाही. या आपल्या लेडीज असतात ना, कोणत्याही कुठल्याही घ्या, त्यांना जर साड्या घ्यायच्या असेल ना, तर 4 साड्या घ्यायच्या तर 50 दुकानं पाहतील आणि 50 साड्या पाहतील. म्हणजे थोडक्यात सांगायचा मुद्दा काय, चिकित्सा. भाजीपाला आणायचा ठरला तर त्या भाजीपाल्यावाल्यावर कधीच विश्वास ठेवणार नाही. ते म्हणते तू थांब, मी घेते, चेक करून घेणार. म्हणजे ही जी चिकित्सा आहे, हा मुळातच जीवाचा स्थायी भाव आहे. कोणती गोष्ट आपण पहिले विचारून घेतो. लहान मुलांमध्ये बघा, किती एखादं खेळणं जर त्याला दिलं ना, तर ते खेळण्याच्या पाठीमागे तो लागत नाही. ते खेळणं चालतं कसं, वाचतं कसं, याच्यासाठी तो तोडून मोडून आतमध्ये काय हे बघण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे कुतूहलता, त्याच्यामध्ये कुतूहलता असते, ती चिकित्सा असते. आणि त्या चिकित्सेपोटी तो संशोधन किंवा शोधण्याचा प्रयत्न करतो.
कोणतीही गोष्ट आपण चिकित्सेची भौतिक जगामध्ये आपण लावत असतो संसारात. हे तुम्हाला थोडक्यात उदाहरण दिलं, त्याच्यावरून तुम्हाला कळालं असेल की आपण कुठं एखादा मित्र जरी आला तो जर म्हटलं ना तुम्हाला चल जाऊन येऊ, तर तुम्ही पहिला प्रश्न काय करता, कुठं जायचं आणि किती वेळ जायचंय. कधीच कोणावर विश्वास ठेवणार नाही. भाजीपाला चेक करून घेणार, कपडे चेक करून घेणार. उद्देश काय त्याचा, फसू नये आपण. कारण आपला वेळ आपण देतोय, आपला पैसा आपण देतोय, त्याच्यासाठी कष्ट केली जाणीव आहे आपल्याला, आणि या जाणीवेपोटी आपण ती चिकित्सा ठेवत असतो. आता ही चिकित्सेतून आपण नॉलेजकडे जात असतो, ज्ञानाकडे जात असतो, समजून घेत असतो. ज्ञानाशिवाय जर कोणतीच गोष्ट होत नाही, भौतिक जगामध्ये आपलं पान सुद्धा हलत नाही नॉलेजशिवाय, ज्ञानाशिवाय, तर एवढा मोठा धर्म तो ज्ञानाशिवाय कसा भेटेल आणि कसा समजेल. आपण उपदेश घेतलाय म्हणजे नेमकं काय केलं हे जर आपल्याला कळालं नाही तर त्या घेण्याला काही अर्थ नाही. तुम्ही किती वर्षाचे उपदेशी याला काही अर्थ नाही. आज आला का लक्षात. तुम्ही का उपदेश घेतला जर प्रश्न विचारला तर तुम्ही हसून देता, तुम्ही म्हणता हा काय प्रश्न आहे का. कारण मी सत्संगाला जातो ना, माझे प्रश्न उत्तर चालू राहतात. माझे सत्संगाचं मी सांगतो तुम्ही ऐका असं होत नाही. कारण मी पण काही खूप मोठा नॉलेज मिळवलंय, कुठंतरी युनिव्हर्सिटीत जाऊन अध्यात्माचा अभ्यास घेतला अशातला भाग नाहीये. आपल्यामध्येच राहून राहून ते अनुभव घेतलेले. मी बी एक ग्रामीण विभागातून शेतकरी कुटुंबातून आलेलो आहे. जरी व्यवसायाला लागलो, शहरात लागलो, परंतु ती तो स्पर्श तो ग्रामीण आहे. आणि ज्यावेळेस आपण अभ्यासाला सुरुवात करतो ना कोणत्या गोष्टीचा, त्यावेळेस मग त्यातलं आपल्याला मर्म कळतं, ते मर्म जाणीवेतून बदलतं आणि मग आवड निर्माण होते. आवड निर्माण झाली का मग आपल्याला जे भेटायचं ते भेटेल. कारण आवडीनं करणं आणि सहजच करणं याच्यात खूप मोठा फरक आहे. तुम्ही उपदेश घेतलाय पण तुम्हाला माहीतच नाही उपदेश का घेतला आणि कशासाठी घेतला, ते भेटलंय का त्याची किंमत तुम्हाला माहीत नाही. आणि म्हणून एक सहज इतर जे लोक धार्मिकता करतात नाही, स्वामी समर्थवाले करतात, सत्यावाले करतात, बरेच लोक करतात. आता इथं किती मोठा 3 लाखांचा सत्संग झाला, तुम्ही पेपरमध्ये वाचला असेल मसरूळला. तर अशा लोकांसारखंच आपण झालेलो आहे, परंतु आपण डिफरंट आहे, आपण वेगळे आहोत. हे जेव्हा तुम्हाला कळेल नॉलेजनुसार, तेव्हा तुम्ही एक वेगळं काहीतरी स्वतःला समजणार आणि त्यातून मग आवड निर्माण होऊन मग त्यातून तुमचा खरा प्रवास तिथून सुरुवात होणार. तुम्ही खरा म्हणजे अजून प्रवासाला सुरुवात केलेली आहे. आणि अशी परिस्थिती धर्मामध्ये 99% आलं का लक्षात. मी बी त्याच परिस्थितीतून आलेलो असल्यामुळं मला ती जाणीव झाली नाही, एक आवड असल्यामुळं वाचन अभ्यास आणि मग सत्संग सुरू झाले. कारण आम्ही बी उपदेश घेऊन आमचं कुटुंब काही परंपरेचे उपदेशी नाही. त्र्यंबक जवळ असल्यामुळे मला काही संप्रदायाचा पगडा, परंतु 10वीत असताना गीता वाचनात आली, काही साधू संत यायचे, त्यावेळेस चर्चा करायचं. मी 12वीत असताना मला कोणी म्हटलं नाही तो उपदेश घे, परंतु उपदेश काय हे पहिले समजून घेतलं आणि मग मी उपदेश घेऊनच घरी आलो. तरी मला घरचे म्हटले अरे खायचं प्यायचं दिवस तुझे, तू कशाला उपदेश घेतला. खाण्यापिण्याचा उपदेश घेण्याचा अर्थार्थ संबंध नाही, कारण आपण प्युअर व्हेज आहे, घरामध्ये तसे संस्कारच नाहीये. परंतु एक अज्ञान अन्यथा ज्ञानामुळे ती थीम आपल्या डोक्यांमध्ये गेलेली आहे. म्हणून आता तुम्ही एका मुलीला अन्य घरात दिलं, पण मुलीला उपदेश न देण्यापाठीमागचं कारण काय तुम्हाला काही सांगितलं नाही. तुम्ही एकच मनामध्ये भीती आहे की हिला घर कोणतं भेटेल आणि कसं भेटेल, ते करू देतील का नाही. तुम्ही हे तर बघितलं ना, खाणारं पिणारं नाहीये, हे तर चेक केलंय. पहिला हा मुद्दा आहे की खाणारं पिणारं नसेल तर मग आम्ही उपदेशी आहोत, आम्ही परमेश्वरीय मार्गातले आहोत, परमेश्वरीय धर्माचे आहोत, परमेश्वरीय भक्ती करणारे आहोत, तर ती करण्यासाठी तुमच्या घरामध्ये स्वतंत्रता आहे का, तर आम्ही मुलगी देऊ. कारण तेवढा परमेश्वराच्या समर्थवादावरती आपली निष्ठा नसल्यामुळे आपल्या मनामध्ये कन्फ्युजन आहे, आपल्या मनामध्ये शंका आहे, आणि म्हणून आपण या तडजोडी करतोय. परमेश्वरांनी धर्मामध्ये तडजोड करायला नाही लागली, ये आणि पर्यायच नाही. परमेश्वरांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. तुम्ही सूत्रपाठ वाचता त्याच्यामुळे तुम्हाला या गोष्टी लगेच लक्षात येतील. आपण उपदेश का घेतला, नेमका कशासाठी घेतला, तो आपल्याला भेटला कसा, या प्रश्नाचं उत्तर जेव्हा आपण समजून घेऊ तेव्हा त्याची किंमत आणि त्याचं मर्म आपल्याला कळेल. मग उपदेश घेतला म्हणजे देव भेटला का आपल्याला लगेच, असं होत नाही. पहिलीत गेलो म्हणजे कलेक्टर होत नाही माणूस. कलेक्टर होण्यासाठी त्याला 10वीत जावं लागतं, ग्रॅज्युएशन करावं लागतं, परत ते वेगळ्या एक्झाम, बऱ्याच गोष्टी कराव्या लागतात. पण तो पहिलीतला मुलगा दुसरीतला मुलगा लाडा बोलतो मला कलेक्टर व्हायचं, तो होत नसतो. पण प्रत्येक कलेक्टरला आहे ना पहिली तुला जावं लागतं, हे बी महत्वाचं आहे ना. आपण पहिलीत आहे, मग आपल्याला आता कुठपर्यंत जायचं हा प्रवास जर आपल्याला कळाला नसेल ना, तर मग आपल्याला उपदेश घेण्याला काही अर्थ नाही. कारण असे अनेक जन्म गेले ना, अनेक सृष्ट्या गेलेल्या आहे. उपदेश घेणं म्हणजे बोध, आणि बोध हा परमेश्वराकडून आपल्याला भेटत असतो. परमेश्वराला जेव्हा एक प्रवृत्ती असते, परमेश्वराची एक वृत्ती असते, ती परमेश्वराच्या प्रवृत्तीनुसार आपल्या जवळचा जो आनंद आहे तो कोणाला तरी द्यावासा वाटला.
आणि मग त्यांनी शोधणी चालू केली परमेश्वराने, का हा जो माझा जवळचा जो आनंद आहे हा कोण घेऊ शकतं, लायबल कोण आहे याच्यासाठी. त्यांनी देवतेकडे बघितलं. देवता वर्ग नित्यबंधनात असल्यामुळे तो आनंद घेण्यासाठी योग्य नाही. नित्यबंधन म्हणजे नित्य शब्द का वापरला, कायमस्वरूपी त्या देवता बंधनात आहे. हे लक्षात आल्यानंतर तुमच्या लक्षात येईल का आम्ही कोण आहे ना, आमचं काय क्वालिटी ना, आम्ही कोणत्या लेवलचे आहोत. नित्य बंधनात असल्यामुळे त्या देवतेला परमेश्वर आनंद देऊ शकत नाही. परमेश्वराने त्या देवतेला निवडलं नाही, बॉयकॉट केलं, कॅन्सल केलं. एखादी वस्तू आपण जेव्हा आणायला जातो, 4 वस्तू तो दुकानदार आपल्या समोर ठेवतो की या वस्तूचं हे वैशिष्ट्य, या वस्तूचं हे वैशिष्ट्य, ही किंमत, ही क्वालिटी, ही गॅरंटी. मग त्यातून आपण निवड करतो आपल्याला कोणतं पाहिजे आणि कोणतं उपयोगी पडणार आहे. परमेश्वराने निवड करायची परमेश्वराला. परमेश्वर शोधक आहे, वेदक आहे, बोधक आहे, द्रावक आहे. त्या अनंत गुणांमधले ही गुण परमेश्वराकडे असल्यामुळं परमेश्वराने ती शोधणी केली. देवता नित्यबंधनात होत्या, त्याच्यामुळे ते आनंद घेण्याच्या योग्यतेच्या नाही. राहिला दुसरा विषय प्रपंच. प्रपंच हा जड आहे, त्याच्यामुळे त्याच्या कोणत्या प्रकारच्या भावनाच नाहीये. एखादी गाडी आहे ती प्रपंचाचा विषय. तुम्ही साऱ्या भाज्या कापून ठेवल्या आणि आपण होईल का? आपण केलं तर तो प्रपंच चालतो. प्रपंच जड असल्यामुळं तो परमेश्वराचा आनंद घेऊ शकत नाही. 2 पदार्थ गेल्यानंतर तिसरा पदार्थ राहिला जीव, म्हणजे आपण अनंत जीव आहे. त्या परमेश्वराने त्या जीवाकडे बघितल्यानंतर त्या जीवामध्ये अनादि अविद्ययुक्त हा जीव आहे, मतित्रयाने बरबटलेला आहे, अनंत दोष त्याच्याकडे आहे. परंतु एक असा गुण आहे का त्या गुणामुळं परमेश्वराने ह्या जीवाची निवड स्वतःचा आनंद देण्यासाठी केलेली आहे. तुमची निवड केली आहे परमेश्वराने, त्या निवडीपर्यंत योग्यतेचे आपण आहोत, पण ती किंमत आपल्याला माहित नाही. परमेश्वराने बघितल्यानंतर हा जीव सर्वाधिकारी आहे, सर्व काही करू शकतो. तुम्ही ठरवलं तुम्ही कलेक्टर होऊ शकतात. कोणीही पीएम ज्यावेळेस झाले पंतप्रधान मोदी, तर त्यांनी ठरवलं असेल, महत्वाकांक्षी असेल, त्या पद्धतीने त्यांची वाटचाल आहे. साधा जीवच आहे ना. जीव सर्वाधिकारी आहे, पण तो बदलत असतो. त्याच्यामुळं परमेश्वराने या जीवाची निवड स्वतःचा आनंद देण्यासाठी केली. आणि मग आनंद देण्यासाठी निवड तर केली, पण तो आनंद देण्या इतपत परमेश्वराची योग्यता आहे, परंतु घेण्या इतपत या जीवाची योग्यता आहे का, हे चेक केल्यानंतर परमेश्वराला सृष्टीची रचना करावी लागेल. पहिली मूळ सृष्टी परमेश्वराने निर्माण केली. परमेश्वराच्या प्रवृत्तीनं चैतन्य मायेने सृष्टी निर्माण केल्यानंतर मायेच्या तम विभागामध्ये असे अनंत जीव खितपत पडलेले होते. त्यांना कोणत्याही प्रकारच्या सुखदुःख विरहित जो जीव आहे, निर्दिष्ट अवस्थेमध्ये, जसं एखादा झोपलेला मनुष्य असतो, त्याला काहीच कळत नाहीये, परंतु तो जिवंत असतो. त्याला उठवल्यानंतर मग तो जरा सावध होतो, अरे मी कुठं आलो, काय आलो, कोण कशाला उठवलं. तशा अवस्थेमध्ये अनंत जीव मायेच्या तम विभागात पडलेले होते. मायेचा तम विभाग म्हणजे एक ठिकाण, जसं आता हा फ्लॅट आहे, हा हॉल याचं ठिकाण, मग बेडरूम असेल, किचन असेल, वेगवेगळे भाग आहे याच्यामध्ये. तसं मायेचा एक तम विभाग आहे, आणि ह्या तम विभागामध्ये अनंत जीव होते. आणि एका जीवाची 100 ब्रह्मांडा इतकी व्याप्ती होती ना, असे अनंत जीव त्या तम मायेत आहे. आता एक ब्रह्मांड जर तुम्ही बघितलं तर अन्य वृत्तीमध्ये गेल्यानंतर तुम्हाला कळेल की एका ब्रह्मांडाची किती व्याप्ती असते. तर ह्या एवढा मोठा तविभाग आहे, त्याच्यामध्ये अनंत जीव पडलेले असल्यानं परमेश्वराने त्या जीवाची निवड केल्यामुळं मायेकरी सृष्टी निर्माण केली. आणि हे सारे जीव ब्रह्मांडामध्ये आणले, सृष्टीमध्ये आणले. आणल्यानंतर परमेश्वराने स्वतः अवतार घेतला. जसं आता आपण एवढा समूह बसलोय, एवढ्या समूहाला एक एक परमेश्वराचा अवतार, जिथपर्यंत ऐकायला जाऊ शकतं अशा समूहाला एक एक अवतार, असे अनंत अवतार झाले. आणि त्या परमेश्वराने अवतार घेतल्यानंतर जीवाला म्हणजे आपल्याला हे सर्व तत्वज्ञान स्वतःच्या मुखी सांगितलं. जीव काय, देवता काय, प्रपंच काय, स्वतःची ओळख परमेश्वर काय, ही सारी ओळख दिल्यानंतर सृष्टीची निर्मिती कशासाठी, तू होता कुठं, आहे कुठं, तुला आणलं कशासाठी, आणि तुला जायचं कुठे, हे सर्व मागचा प्रवास, पुढचा प्रवास सर्व सांगून टाकलेला परमेश्वराने. पण आपली योग्यता नसल्यामुळे, अधिकार नसल्यामुळे आपण फक्त त्याचा विचार केला. जसं पहिलीतला मुलगा पहिलीत गेला, त्याला लगेच येत नाही अभ्यास, त्याला हळूहळू आई क का की हळूहळू स्टेप बाय स्टेप. तर पहिल्या मूळ सृष्टीमध्ये फक्त या जीवाने विचार केला, ऐकलं फक्त, काहीच कळत नाही. कधी कधी मी सत्संगाला जातो ना, काही जुने उपदेशी असतात किंवा वयस्कर झालेले लोक असतात किंवा अन्य लोक, आणि प्रयोग पण केले, अन्य लोकांना बसून ठेवलं, बाबा मी सांगितलं तुला काय कळालं, तर चांगलं सांगितलं बाबा, काय सांगितलं नाही पण काहीतरी चांगलं सांगितलं, तुम्ही घेतला.
तेवढा योग्यतेचा तो जीव नसल्यामुळं त्याला तेवढंच फक्त जाणवलं का यांनी काहीतरी सांगितलं. पहिल्या मूळ सृष्टीमध्ये एवढी स्टेप होती आपली. परत परमेश्वराची प्रवृत्ती भंगली, परत संहार झाला, परत परमेश्वराला कधीतरी प्रवृत्ती उपजली, परत दुसरी मूळ सृष्टी निर्माण केली परमेश्वराने. परत त्याच प्रोसेसरनी आपल्याला परत त्या ब्रह्मांडात त्या जीवाला आणलं. परमेश्वराने परत अवतार घेतला, परत हे तत्वज्ञान सांगितलं. असं किती वेळा झालं? 3 वेळा. पहिला आपण विचार केला, नंतर दुसरं चिंतन केलं, दुसऱ्या दिवशी अरे काही दुसऱ्या मूळ सृष्टी काहीतरी सांगताय बरं का, म्हणजे कळतंय. तिसऱ्या वेळेस मग जीवानी परमेश्वराने तत्वज्ञान सांगितलं, कर्म केलं. कर्म केलं म्हणजे काय केलं? कृती, विचार करायला लागला की अरे हेच परमेश्वर कशावरून. पहिला संशय, पहिला विकल्प आहे जीवानी भावला, म्हणजे बुद्धीचा वापर निगेटिव्ह केला पाहिजे. कारण ह्या जीवाची मूळ जर अवस्था आपण बघितली तर विचार न करणं ही जीवाची मूळ अवस्था आहे. विचारच करत नाही. आपण म्हणतो ना, काय साध्या गोष्टीचा तो विचारच केला नाही, तुला एवढं दिसतंय, समजतंय, कळतंय, तरी तू विचार करत नाही. त्याची मुळच अवस्था ती, तो विचारच करत नाही जीव. कारण अनादि अविद्या आणि मतित्रय त्याला लागलेले, अनंत दोष त्याच्यामध्ये बरबटलेले लागलेले असल्यामुळं तो विचारच करत नाही, मूळ अवस्था आहे. आणि केलाच थोडासा विचार करायला लागलाच, तो थोडासा विचार करतो माणूस, तर तो नकारात्मक करतो, निगेटिव्ह करतो. ही दुसरी अवस्था असते जीवाची. तिसरी अवस्था काय असते? तो आणखी थोडा पुढे सगळतो, निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह दोन्ही विचार करतो. अरे हो की नाही, जर तर. तिसरी अवस्था. चौथी अवस्था असते प्रगत अवस्था, तो फक्त पॉझिटिव्ह विचार करतो. तिथून मग लोक कोणी निगेटिव्हकडे जातं, कोणी पॉझिटिव्हकडे जातं. पॉझिटिव्ह गेलं तर अध्यात्मात लोक प्रोग्रेस करू शकतात. निगेटिव्ह गेलं तर कोणी क्रिमिनल होतं, कोणी काय होतं, कोणी पॉलिटिशियन होतं, गुंडागर्दी करतं, भामटेपणा करतं. त्याच्या नकारात्मक विचारातून तो प्रोग्रेस झाला, तो डेव्हलप झाला. जशा संगतीत तुम्ही गेले तसं तुमचं डेव्हलपमेंट होत गेली. पण तुमचं योग चांगले आहे का तुम्ही इथपर्यंत डेव्हलपमेंट झाली, याचा अर्थ तुम्ही परमेश्वराच्या या तत्वज्ञानाच्या संगतीत राहिलो आहोत. आणि म्हणून पॉझिटिव्ह विचार केला. नंतर एक शेवटची अवस्था असते का तो विचारच करत नाही. पहिली अवस्था काय अज्ञानाची, तो काहीच विचार करत नाही. आणि शेवटची अवस्था काय, तो ज्ञानाने अनुभवाने सर्व शिकून आलाय म्हणून तो विचार करत नाही, निर्विकार. तो म्हणतो काय करायचं आपल्याला, आपला देव भला आपण म्हणतो. तशा ह्या जीवाने मूळ सृष्टीमध्ये अशा पद्धतीने विचार केला. फक्त पहिलं विचार केला, नंतर चिंतन केलं, कर्म केलं, ते बी नकारात्मक. हा परमेश्वर सांगतोय मी परमेश्वर आहे, मग आकाशावरून परमेश्वर आहे, या देवताच का परमेश्वर नाही, मीच का परमेश्वर नाही, याच्या पाठीमागचे कारण, प्रश्न निर्माण होण्याच्या पाठीमाग कारण काय? का देवतेकडे पंचप्रकार आहे. ज्ञान, सुख, सामर्थ्य, ऐश्वर्य आणि प्रकाश हे पंचप्रकार देवतेकडे आहे. तसेच परमेश्वराकडे पण आहे. त्याला ते सारखं दिसलं, कारण तेवढी बुद्धी आपली तल्लक नव्हती, तेवढी ताकद आपली नव्हती, तेवढी कॅपॅसिटी आपल्या बुद्धीची नव्हती की नेमकं यातला फरक काय. देवतेकडे आहे पण त्याला खूप मर्यादा आहे. ज्ञान आहे पण अन्यथा ज्ञान आहे. ज्ञान आहे, अन्यथा ज्ञान, चुकीचं ज्ञान. तो कोणालाही कशाला, जसं जीवाला जीव म्हणायला पाहिजे, तो जीवाला जीव म्हणत नाही, त्या मळाला जीव म्हणतो. याचा अर्थ अन्यथा ज्ञान आहे. अशा पद्धतीनं त्याचे जे ज्ञान, सुख, सामर्थ्य, ऐश्वर्य, प्रकाश, त्याला मर्यादा येतात. पण परमेश्वराचा अमर्याद ज्ञान, सुख, सामर्थ्य, ऐश्वर्य, प्रकाश आहे. स्वतःकडे जे आहे आपल्या शरीरामध्ये 81 कोटी 1.25 लक्ष 10 देवतेच्या पिंडस्था, 81 कोटी 1.25 लक्ष 10 देवतेचे मळ आहे लागलेले. त्या पिंडस्था प्रकाशल्यानंतर त्याला वाटतं अरे मीच परमेश्वर, मीच देव. आता हे लोक म्हणतात आत्मा परमेश्वर, तर ते प्रकाशल्यामुळे होतं. विद्यावंत जे असतात त्यांना ते स्वतःलाच ते परमेश्वर समजतात. ह्या नकारात्मक विचार केल्यामुळं, आपण पहिल्यांदी विकल्प केल्यामुळं आपण नरकात गेलो. 84 लाख युनी. हॅलो, मी आलोय, थोडं नंतर फोन करतो. मी इकडे मसरूळ सत्संगाला आलोय, मी करतो. कुठपर्यंत आलो होतो आपण? नरकात गेलो. नाही तर मी सांगतोय, तुम्ही कुठं जास्त वेळ घेणार नाही. मला असं सांगायचं होतं की देवता पण तर परमेश्वराच्या अधीन आहे ना. जसे शक्ती देवताकडे तसं परमेश्वराकडे, पण अधिकार काही असेल तरच ते परमेश्वर देवताकडे जाऊच देत नाही ना. अधिकार हा शब्द कशाच्या अनुषंगाने घेता तुम्ही? अधिकार म्हणजे असं योग्यता, तुमच्या आता तुम्ही सांगितलं योग्यता कशाच्या अर्थाने घेता तुम्ही? योग्यता म्हणजे तुमचं शिक्षण किती झालं? माझं MCA झालं. हा, तुम्ही MCA झाल्यानंतर योग्यता आली का अगोदरच होती तुमच्याकडे? तुम्हाला अगोदर माहित होतं का मी MCA होणार आहे? प्रयत्न केला ना, प्रयत्न केला, शिकले, तुम्ही कॉलेजला गेले, ट्युशन केली, एक्झाम केले, तेव्हा तुम्ही ठरवू शकले का मी MCA झाले. कॅपॅसिटी तुमच्या प्रयत्नावर ठरणार आहे ना.
तुम्ही जर म्हणत राहिले माझा अनाधिकार आहे आणि मला अधिकारच नाहीये, मी जोडलेलंच नाहीये, तर तुम्ही काहीच करू शकत नाही. नाही तसं आता माझ्या बहिणीचं कसं, जर तिला वाटलं पण की मी करावं, पण तिला तो त्याला रस्ता पर्याय नाही काढू आपण, आणि सर्व मी सांगून टाकतो तुम्हाला. हे तत्वज्ञान मूळ माहिती का तुम्हाला, हे मी जे सांगतोय ते? भेटत. हा, मग ते मी सांगून टाकतो, नंतर आपण प्रश्न उत्तर करू. कारण ही लिंक तुमची तुटेल आणि माझी तुटेल. सारा जीव नकारात्मक विचार केल्यामुळं तो नरकात गेला. नरक कोणते? चलद्रूप नरक, स्थावर नरक. नरकाचे 13 भेद सांगितलेले, परंतु स्थावर म्हणजे झाडं झुडपं, आणि चलद्रूप म्हणजे 84 लाख योनी, कुत्रा, मांजर, डुक्कर, म्हैस, बैल. ज्या जीवाने ज्या पद्धतीने विचार केला त्या तिथं गेला. कुणी हजाराला जॉईन झालं, कुणी पहिल्यांदा जॉईन झालं, कुणी शेवटी जॉईन झालं. अशा पद्धतीनं जन्ममृत्यू जन्ममृत्यू जन्ममृत्यू. आता आपण धार्मिकता करतो का करतो? कशासाठी करतो? तुम्ही काम करता, कामातून पैसा भेटतो, पैशातून घर चालतंय तुमचं. धार्मिकतेचा काय संबंध? धार्मिकतेतून कधी तुमचा किराणा भरला गेला, एखादी हप्ता भरला गेला? कशासाठी करायची धार्मिकता? नाही केली तर काय फरक पडतो आपल्या जीवनामध्ये? आणि करायची असेल तर कशासाठी करायचंय याचं रिझन पाहिजे ना. कोणत्याही कार्याला आलेली गोष्ट कारणाशिवाय येत नाही. मग कारण काय त्याचं अध्यात्माचं? आपल्याला माहीतच नाही कारण. आपल्याला फक्त संस्कार आहे, चांगलं व्हावं म्हणून करायचं, परंपरा आहे म्हणून करायचं. जगामध्ये 3 गोष्टींना धार्मिकता केल्या जाते. एक तर भीती आहे मनामध्ये, एक तर परंपरा आहे, वाडवडील करतात म्हणून, किंवा मॉब सायकोलॉजी. आता 3 लाख लोक आले होते, अरे खूप गर्दी, चलो मॉब सायकोलॉजी. अलग लक्षात. परंतु ह्या 3ही कारण मूळ नाहीये, सत्य नाहीये. मूळ अध्यात्माचं कारण आहे मुक्ती. भक्तीचं मूळ कारण काय? मुक्ती आहे. बाकी भक्तीतून तुम्हाला काहीच भेटणार नाही, कारण कर्मवश सकळे पावे देव म्हणतात. कर्माने तुम्हाला या वर्षीचं, या जन्माचं तुम्हाला भेटलेलं आहे. कर्म कधी केले? मागच्या जन्मात. तुम्ही महिनाभर काम केलं का पगार भेटतो ना, ऍडव्हान्स भेटतो. एखाद्या वेळेस भेटलं बी तो 50%, परत नाही भेटणार. तसं ऍडव्हान्स तुमचं काहीच नाहीये. तुम्ही पाठीमागच्या जन्मात कर्म केले, त्या कर्माने तुम्ही जन्माला आले, नोकरी भेटली, शिक्षण भेटलं, जीवनामध्ये सुख दुःख मान पान पैसा अडकाय सारं कर्मानी. ते जर कर्मानी भेटलंय तर मग आता अध्यात्म करण्याचं गरज काय? कारण सारे सुख तर तुम्हाला कर्माने भेटले. तुम्हाला नोकरी भेटली, लग्न झालं, घर झालं, आई वडील आहे, सर्व आहे. काय करायची गरज? कारण कर्मवश सकळे पावे. कर्माने जर सर्व भेटलंय तर त्याच्यासाठी प्रयत्न करायची गरज आहे का? भेटणार आहे, चालणार आहे, रुटीन, काहीच फरक नाही पडत. फक्त तुम्हाला माहित नाहीये की मला इथं नोकरी लागणार आहे, म्हणून तुम्ही 4 ठिकाणी प्रयत्न केले असतील. पण जिथं लागायची तिथं बरोबर लागली, त्यावेळेसच लागली. पण आपलं अज्ञान असल्यामुळे मला वाटत होतं की अरे मी इथं लागायला पाहिजे होतं, तिथं लागायला पाहिजे होतं. पण तुझ्या कर्मात इथं येतं, तिकडं कसं लागणार? अलग लक्षात. म्हणून तो प्रयत्न केला. आपल्या अज्ञानामुळे आपण प्रयत्न केला. जर माहित असतं तर आपण तिथंच प्रयत्न केला, तिथंच लटकला असतो, तिथंच पुढे झालं, कशाला वेळ घालवले असते. पण अज्ञानापोटी आपण ते करतोय. कर्मवश जर सर्व भेटतंय, अध्यात्म करायची गरज काय? कशासाठी उपदेश घातला? कशासाठी धार्मिकता करताय? कशासाठी सकाळ संध्याकाळ देवपूजा करताय? कशासाठी स्थानावर जाताय? कशासाठी साधू संतांना अन्नदान करताय? कशासाठी? जर त्याचं कारण जर तुम्हाला भेटत नसेल किंवा समजलं नसेल मूळ, तर त्या करण्याला काही अर्थ नाही. तुम्ही नोकरीला का जाता? तुम्ही पहिल्या दिवशी तुमचा आठवा, नोकरीला गेले, तुम्ही जॉईन झालं, परंतु त्या जॉईन लेटर बरोबर तुम्हाला किती भेटणार हे पण माहीत झालं. जर त्यांनी सांगितलं असतं तुम्ही जॉईन व्हा मग पाहू तुमचं काय, तुम्ही म्हटलं असतं नको, पहिले सांगा किती देणार आहे. बरोबर की नाही? तसं क्लिअर, स्पष्ट, पारदर्शक असेल तर मग आपण मनापासून काम करतो ना. तसं इथं तुम्हाला काहीच माहित नाही, कशासाठी धार्मिकता करता? मग जन्माला आलेला मनुष्य मरतो, मेलेला मनुष्य जन्माला येतो. असा कोणता मनुष्य आहे का जन्माला आला मेलेला नाही? ज्या अर्थी जन्माला आलेले बाळ दिसतात, मेलेले माणसं दिसतात, ही इनकमिंग आउटगोइंग दिसते ना, ज्या अर्थी असं दिसते त्या अर्थी जो मरतो ना तो जन्माला येतो, जो जन्माला येतो तो मरतो, हे आपल्याला दिसतंय. हे जन्ममृत्यूचा रोग आपल्याला लागलेला आहे. आणि ह्या जन्ममृत्यूच्या रोगाला सुरुवात केल्यापासून आपण नरकातूनच, दुःखातूनच आलेलो आहे. परमेश्वराने तर आपल्याला एकदम सुंदर मूर्ती दिली होती. पुरुषाची आपल्याला जन्म दिला होता पहिल्या 3 मूळ सृष्टीमध्ये. स्त्री तर त्यावेळेस नव्हती, पुरुषार्थाच्या अनुषंगाने. नंतर कर्मवश स्त्रीचा जन्म झाला आणि मग पुढं सुरू झाली ती गोष्ट. एवढ्या खोलात जात नाही, मला वरतं तुम्हाला सांगायचं आहे फक्त. नरक, दुःख, जन्ममृत्यू करत करत आलेलो आहे. आणि मग हा जन्ममृत्यू जर थांबवायचा असेल, दुःखातून निघायचं असेल, तर धार्मिकता करायची. याच्यावरती जर निश्चित निष्ठा असेल तुमची, तर तुम्ही धार्मिकता करा. अन्यथा नाही केली तर काही फरक नाही पडत तुमच्या जीवनामध्ये, कारण कर्मवश सकळे पावे.
तुम्हाला जे भौतिक जगासाठी लागणार आहे त्याच्यासाठी तुम्ही करून ठेवलेलं आहे. आता जे मिळवायचंय ते जन्मवृत्तीच्या फेऱ्यातून निघण्यासाठी. म्हणून भक्ती मुक्तीसाठी असते. भक्ती नोकरी मिळावी, घरदार मिळावं, पैसा मिळावं, जीवनात शांती मिळावी याच्यासाठी नसती. ही मानसिकता आहे. तुम्हाला वाटतं दररोज देवपूजा करतो, एखाद्या वेळेस घाई घाई देवपूजा करायचं राहिलं तर तुम्हाला विनाकारण डिस्टर्ब होत राहतं. मी आज देवपूजाच केली नाही, देवपूजाच केली. हे अज्ञानाचं आणि अन्यथा ज्ञानाचं लक्षण आहे. देवपूजा म्हणजे काय तिथं केल्यावर असं काही नसतं. परंतु तुम्ही सुशिक्षित आहात त्या लेवलवरती म्हणून मी तुम्हाला या गोष्टी सांगतो. त्याच्यामुळे जन्मवृत्तीचा जो फेरा आहे ना तो चुकवण्यासाठी धार्मिकता करायची असते. आणि ती धार्मिकता कोणती करायची? लोक धार्मिकता करतात, भक्ती करतात, कितीतरी गर्दी, प्रत्येक मंदिरात जा गर्दी आहे, प्रत्येक ठिकाणी जा सत्संगात गर्दी आहे, तरी धार्मिकता करतात. मग त्यांचे नरक चुकतील का? नाही चुकू शकत. कारण देणारा एक आहे आणि घेणारा जीव आहे. या अन्यथा ज्ञानामुळे लोक इकडं तिकडं जात आहे. परमेश्वराने त्याच्यासाठी वज्रकिटकीचा दृष्टांत सांगितला का हा वज्रकिटकी एखाद्या माणसाला आजार झाला, तो डॉक्टरकडे जातो. तो डॉक्टरकडे गेल्यानंतर त्याला आजार सांगतो की मला इथं खाज येते, आतून खूप खाज येते. तो डॉक्टर असा होता की ही खाज कशाची आहे त्याला माहिती, याला वज्रकिटकी झाली, पण त्याच्यावरती औषधच माहित नाही त्याला. डॉक्टर असा आहे का त्याला आजार माहिती आहे पण औषध माहित नाही. मग तो काय करत? तो सांगल का असं का मला आजार माहित झालाय पण औषध नाही? तो सांगेल ही बाटली घेऊन जा, त्याने नाही बरं झालं ही दुसरी घेऊन जा, तिसरी. तो काय करत? प्रयोग करत. प्रयोग त्याचा चालू आहे, परंतु आपण कर्म जोडतोय. हे जे लोक आहे ना त्यांना माहिती आहे भक्ती का करायची. आपल्याला जन्ममृत्यूचा रोग लागलेला आहे, जन्ममृत्यूतून आपल्याला बाहेर पडायचं, पण काय करायचं, कुठं करायचं हे माहित नसल्यामुळं ह्या मंदिरात जाय, त्या भक्ताकडे जाय, तिकडं जाय, तिकडं जाय, तिकडं जाय, सगळीकडे चालू आहे. कर्म तर लागायचं काम चालू आहे. कारण प्रत्येक क्षणाला माणूस कर्म जोडतोय आणि त्या कर्माने मनुष्य बांधल्या गेलेला आहे. म्हणून जन्ममृत्यू करत आलेलो आहे आपण. त्याच्यामुळे तो इकडं जाय, तिकडं जाय, तिकडं जाय. दुसऱ्या डॉक्टरकडे तो गेल्यानंतर त्या डॉक्टरला काय माहिती आहे? औषध माहिती आहे वज्रकिटकीचं, परंतु हा रोग वज्रकिटकी आहे त्याला माहितच नाही. पहिल्या डॉक्टरला औषध माहिती आहे, दुसऱ्या डॉक्टरला आजारच माहित नाही, तो तेच प्रयोग करतोय. परंतु एक असा आहे का त्याला आजारही माहिती आणि औषधही माहिती. जोची रोग तीच औषध, जे रोग दिलं तेच औषध. आपण एमडी डॉक्टर गेल्यानंतर आहे ना त्याच्या एका डोसनी बाळाची तब्येत किंवा आपली बरी होती. आणि जनरल याच्याकडे गेलो तर त्याचे 3 दिवस औषध घेऊनही बी बरं होत नाही. आणि मग नाही बरं झालं का मग आपण एमडीकडे जातो. आलं का लक्षात? तसा परमेश्वर हा एमडी आहे. तो त्याला रोग माहिती आहे जीवाला आणि त्याचं औषधही माहिती आहे. या जन्मवृत्तीच्या रोगातून बाहेर पडण्यासाठी परमेश्वराने आपल्याला आणलेलं आहे आणि तो आनंद देण्यासाठी आणलेलं आहे. आपली निवड केलेली सृष्टीची निर्मिती केली. आता सृष्टी चालवायसाठी 81 कोटी 1.25 लाख 10 देवता निर्माण केल्या. नाशिक महानगरपालिका 17 लाखाचं लोकवस्ती, तर त्यासाठी किती प्रशासकीय लोक आहे, 118 नगरसेवक, लोकप्रतिनिधी, किती मोठे बजेट. एवढं मोठं ब्रह्मांड चालवायचं तर किती मोठा बजेट आणि किती मोठी यंत्रणा असेल, विचार तरी केला आपण कधी? 81 कोटी 1.25 लाख 10 देवतेची यंत्रणा उभी केली. कोणासाठी? सृष्टी आपल्यासाठी, म्हणजे आपल्यासाठी. या साऱ्या देवी देवताच्या बंधनात आहे. बंधनाचा अर्थ काय का त्यांना त्यांची चाकरी त्यांची कामं दिलेली आहे. तो त्यांची नोकरी करत राहते दररोज सकाळ दुपार संध्याकाळ. सेवेकरी त्यांच्याकडे जायची आपल्याला काहीच गरज नाही. पण हे आपल्याला कळालंय. का कळालंय? परमेश्वर कृपेने. कारण बोध परमेश्वराने दिलाय. बोध दिला म्हणजे स्पर्श केला. जीव काय, देवता काय, प्रपंच काय सारं समजलं. आणि याच्यासाठी परमेश्वरांनी खूप असे दृष्टांत सांगितले. राटगडी याचा दृष्टांत जन्मवृत्तीच्या फेऱ्यातून. पाणी काढण्यासाठी पूर्वी इलेक्ट्रिक मोटरी नव्हत्या, मोट असायच्या, होत्या ना मोट पूर्वी. ती मोट खाली जायची, पाणी भरायची, वरती यायची, खाली यायची. तसं आपण कर्मभूमीत येतो, नरक जोडतो भरण्यासाठी, संपवण्यासाठी नरकात जातो, ते संपलं का परत जन्माला येतो, परत भरतो, परत जातो. हे सारखं चालू आहे. आपले थांबवायचं आहे तर आपल्याला भक्ती करायची आणि त्या भक्तीतूनच आपल्याला परमेश्वराची प्राप्ती होणार आहे. जसं एखादं कॉलेज असतं, त्या कॉलेजमध्ये शिपाई असतो, प्रिन्सिपल असतात, शिक्षक असतात. एक विद्यार्थी ऍडमिशन घेतो, तो विद्यार्थी शिकत शिकत जाऊन कलेक्टर होऊ शकतो, IAS होतो, IPS होऊ शकतो. तो शिपाई, प्रोफेसर, प्रिन्सिपलच राहतात ना. तसं ह्या देवता आहे तिथंच आहे प्रत्येक ब्राह्मणामध्ये. पण जीवामध्ये अंतर्बाह्य बदल होत असतो आणि तो बदल ज्ञानाशिवाय होत नाही. त्यांनी स्वतःनी तो प्रयत्नाने मिळवला तर होत असतो.
आणि म्हणून जीवामध्ये अंतर्बाह्य बदल करण्याची ताकद आहे, पण ती आपल्याला माहीत नसल्यामुळं आपण चाललंय पाट्या टाकायचं काम, आजचं उद्यावर, उद्याचं परवावर. म्हणून आपल्यामध्ये जो भ्रम झालेला आहे तो पहिला तुटला पाहिजे, आणि तो भ्रम हा ज्ञानाने तुटतो. पण परमेश्वराने आपल्याला ही सृष्टी निर्माण केली, त्याच्यात आणलंय फक्त जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून काढण्यासाठी. पण जर यदा कदाचित आपण ते नॉलेज घेऊन परमेश्वराने सांगितले नियमामध्ये आपण नाही बसलो, तर परत जन्ममृत्यू, परत जन्माला जाऊ, परत जोडू, परत संपल्यानंतर परत जन्माला येऊ, परत जोडू, हे सारखं चालू राहील. जसं मागे चालू होतं तसं आत्ताही चालूच राहणार. त्याच्यामुळे ह्या ज्या गोष्टी ह्या आपण समजून घेतल्या पाहिजे. म्हणून आपल्याला जो परमेश्वराचा धर्म भेटलाय, देवता धर्म आहे, जीव धर्म आहे, भूत धर्म आहे, आणि सर्वात श्रेष्ठ आहे परमेश्वर भक्ती, परमेश्वर धर्म. तो आपल्याला भेटला. आपण पूर्वकर्मात कळत न कळत अशी काही गोष्ट घडली का त्याचं गिफ्ट म्हणून परमेश्वराने आपल्याला बोध दिलाय, स्वतःची ओळख दिलेली आहे. ते कळत न कळत काय घडलं आपल्याकडून, अहेतुक भूतभजन घडलं. म्हणजे हे आज लोक बघा, त्र्यंबकची यात्रा झाली, तिथं लोकांनी कितीतरी लोकांनी काय केलं की, काही लोक असतात भंडारे, कोणी नाश्ता देतं, कोणी काय करतं, कोणी काय करतं, एक पुण्य हेतूनी, एक स्वार्थाने ते करत असताना एक कधीतरी भाव त्यांचा निर्माण झाला का आपल्याला आता देवाने सारं दिलं, आता काही करू, म्हणजे निरपेक्ष भाव निर्माण झाला. आणि ते भजन गाडल्यामुळं परमेश्वराचा अधिकार, योग्यता त्याला प्राप्त झाली. आणि मग कोणाला तरी निमित्त करून परमेश्वराने त्याला बोध दिला. किंवा ज्या देवतेची ते भक्ती करत होते, ती भक्तीवरती ते निरपेक्ष बुद्धीने जात होते की मला यांच्याकडून काही नकोय, मला सारं भेटलंय. निरपेक्ष बुद्धी निर्माण झाली, अहेतुक बुद्धी निर्माण झाली, तर ती देवता ते स्वीकारू शकत नाही. कारण देवता हेतुक असल्यामुळं ते तेवढाच स्वीकारणार. अहेतुकाकडं भजन परमेश्वराकडे जातं आणि मग योग्यता प्राप्त होते. म्हणजे कळत न कळत तुमच्याकडून अशी काही क्रिया घडली आणि त्याचं फलित म्हणून आपल्याला परमेश्वराने नाम दिलंय, बोध दिलाय. परंतु आता नाम दिलं, बोध दिला म्हटल्यानंतर आपल्याला देव भेटेल का? नाही. जसं पहिलीतला माणूस दुसरी तर 10वीत, त्याच्याशिवाय तुम्हाला पुढे जाता येत नाही, तसं आपण फक्त ऍडमिशन घेतलंय, ज्ञानाशिवाय काहीच होत नाही. परमेश्वराने वेळा चरित्र हा मराठीतला आद्य ग्रंथ आहे, परमेश्वराचं चरित्र आहे. सूत्रपाठ हा कलियुगाची श्रीमद भगवद्गीताच आहे. ती मराठी तत्वज्ञान परमेश्वराने सांगितलंय. जसं कॉलेजला जायचंय, कुठे बी नियम आहे. आता आम्ही इथं तुमच्याकडे आलो, आम्हाला नियम आहे. आम्ही काय म्हटलं, आम्हाला देवपूजा करायची. आम्ही काही उद्योग करू नाही शकत तुमच्या घरामध्ये, तेवढी स्वतंत्र आम्हाला नाहीये. आम्ही गुपचूप देवपूजा केली, इथं बसलोय, आम्ही ती स्वतंत्रता नाही आम्हाला. प्रत्येक ठिकाणी सेन्स असतो ना, तो नियम असतो. तसे नियम धर्माला सुद्धा आहे. ते नियम म्हणजेच आचार, विचार, तत्व, सिद्धांत. त्या चौकटीत जर तुम्ही आखलं तर परमेश्वर भेटणार आहे. आणि हे करत असताना जर अज्ञान रूपी तुम्ही भक्ती करत असेल, स्वार्थाने, जीव स्वार्थी असल्यामुळे स्वार्थानेच करतो, पण अज्ञानाने जर करत असेल तर कळत न कळत कधीतरी तुम्ही विकल्प कराल का ज्या पहिल्या मूळ सृष्टीमध्ये तुम्ही केला होता, तिसऱ्या मूळ सृष्टीत. तो विकल्प केला, फळ काय भेटलं? नरक. तसं इथं केला तरी फळ नरकच भेटणार, रिझल्ट काही वेगळा नाही. त्याच्यामुळे तिकडं जायचं नसेल तर ज्ञानाशिवाय पर्याय नाही. बरं, ज्ञान झालं म्हणजे नेमकं करायचं काय आहे? परमेश्वराची प्राप्ती. परमेश्वराची प्राप्ती उपदेश घेतल्याने होईल का? परमेश्वराचं झाल्याने होईल. आणि आपण तर सर्व नातेवाईकांचे, संसाराचे, याचं आहे, त्याचं आहे, पैशाचे आड काय कसं होणार? जीव एखादी, मी आज ह्या मिनिटाला या क्षणाला इथे, ह्या मिनिटाला या क्षणाला मी कुठंच असू शकत नाही, राहू शकत नाही. जीव एखादी, हा जीवाचा धर्म आहे. त्याच्यामुळे तुम्ही जर इथं राहाल आणि इथंच अडकाल तर इथं भेटू शकत नाही. एक जबाबदारी आहे, ही जबाबदारी, कौटुंबिक जबाबदारी संपल्यानंतर आपण त्या गोष्टीचा विचार केला पाहिजे. याला परंपरा पण आहे आपल्या धर्मामध्ये. त्याच्यामुळं ह्या गोष्टीचा अभ्यास का करायचा आहे? तर जन्ममृत्यूचा फेरा चुकवण्यासाठी. आणि जन्ममृत्यूचा फेरा चुकवायचा असेल तर अभ्यास करावा लागतो. पण तो अभ्यास नुसता करून चालेल का? तो आचरणात आणावा लागेल. आचरणात आणणं म्हणजे काय नेमकं? आपण बाह्य अंगाने धार्मिकता करतोय. आज सकाळी देवपूजा करता, संध्याकाळी देवपूजा करता, दंडोत घालता, कोणी साधू संत आले तुम्ही दंडोत घालून त्यांना अन्नदान करता, कधी स्थानावर जाता, ही बाह्य अंगाची देवपूजा. परमेश्वराला ते अपेक्षित नाही. परमेश्वराला अपेक्षित आहे अंतर्बाह्य बदल तुमचा घडला पाहिजे, आंतरिक शुद्धता तुमची असली पाहिजे. तुमची समोरच्याविषयी विचार काय, तुमचा ध्येय काय, हेतू काय, ती भाव काय तुमचा, त्याच्यावरती साऱ्या गोष्टी अवलंबून आहे. तुम्ही एकामेकाचे नातेवाईक आहात, तुमची एकामेकाविषयी काय विचार करता? परमेश्वराने हा प्रयोग केलेला आहे जीवावर. तुम्ही इथं जन्माला आल्यानंतर तुम्ही तुमच्या माणसाविषयी, ज्यांना आपण आपलं म्हणतो, त्यांच्याविषयी काय विचार करताय, काय भाव ठेवताय, काय हेतू ठेवताय? तिथं जर पाच झाले तर मग तिकडं परमेश्वर तर खूप लांब आहे ना, चैतन्य परमेश्वर आहे. इथूनच जर नाही निघालं तर तिथं कसं पोहोचेल? त्याच्यामुळे इथलं शुद्धीकरण
आणि आपण काय समजतो की धार्मिकता म्हणजे काय, कुठंतरी सत्संगाला गेलं तर तेवढी धार्मिकता, मंदिरात गेलो तेवढी धार्मिकता, देवपूजा केली तेवढी धार्मिकता. धार्मिकता नुसती तेवढ्यापुरती मर्यादित जर असती तर परमेश्वरला अवतार घेण्याची गरज काय पडली असती. धर्म म्हणजे तुम्ही आहात स्वतः, उठता बसता बोलता खाता पिता जे आहे ना ते धर्म तुम्हाला शिकवतो. तुम्ही कसे बसले, कसे उठले, कसे बोलले, काय खाता. आपण नॉनव्हेज खात नाही, का खात नाही? धर्माच्या चौकटीत ते बसत नाही, म्हणजे धर्माने आपल्याला शिकवलंय. जर धर्माच्या चौकटीत ते बसतात तर आपण ते बी खाल्लं असतं. हिंसा पाप पापात नरक परमेश्वराने सांगितलेलं आहे, त्याच्यामुळे ते आपण नॉलेज घेतल्यामुळे आपल्याला ते आपण नाकारलेलं आहे. पण आपण जीवनामध्ये काय उतरवतोय, कसं उतरवतोय धर्म, त्याच्यावरती आपली प्रगती ठरली जाते. विनाकारणच आपण जी धार्मिकता करतो ती स्वार्थापोटी करतोय, ती वरवर करतो, त्याला अर्थ नाही असं नाही. ते संस्कार आहे पाठीमागचे, म्हणून तुम्ही आज करताय, आणि पाठीमागच्या संस्काराने आज करताय ना आजच्या संस्काराने पुढं करा. हे तर चालतच आलंय, म्हणजे कितपत चालवायचं याचा आपण विचार केला पाहिजे. म्हणून अभ्यास करणं गरजेचं आहे, अभ्यासातून तत्व सिद्धांत समजून घेणं आणि ते आचरणात आणणं हे गरजेचं आहे. परत आपला भ्रम काय आहे नेमका, की आपण आचरण हा विषय आपला संबंध नाही, साधू संतांचा संबंध, ते आचरण करते, आपण आचरण करत नाही का? आपण स्मरण करतो, चिंतन करतो, दंडोत करतो, देवपूजा करतो, आचरण आहे. नॉनव्हेज खात नाही, आचरण. आपण म्हणतो की सप्तव्यसन आपल्या धर्मामध्ये चालत नाही, हे चालत नाही, ते चालत नाही, मग आचारच आहे ना. मग आचार काही वेगळा नसतो, कोणाचा दुसरा विशिष्ट वर्गीकरणात्मक आचार नसतो. आचार परमेश्वराने सांगितलाय, तो सर्वांसाठी सांगितला. फक्त पहिलीतला विद्यार्थी आहे, 10वीतला विद्यार्थी, त्याच्यानुसार त्याच्या कॅपॅसिटीनुसार त्याला अभ्यासक्रम, त्याच्या कॅपॅसिटीनुसार त्याला परीक्षा पेपर. आपली काय कॅपॅसिटी आपण ओळखून आपण सुरुवात केली पाहिजे, कुठं तरी सुरुवात केली पाहिजे. आज मुलगा इथं रांगला ना तर तो गल्लीत फिरणार आहे, खेळणार आहे. गल्लीत खेळला तर मग कॉलेजला जाणार आहे, शाळेत जाणार आहे, मोठा होणार आहे. आपण पांगळ होऊन गेलेलो आहे, आपल्या मनामध्ये भ्रम निर्माण झालेला आहे की बस उपदेश घेतला बस थांबलो आपण. पण उपदेश घेणं म्हणजे थांबणं नाही, उपदेश घेणं म्हणजे चालणं आहे, पळणं आहे. तेव्हा तो परमेश्वर आपल्याला भेटणार आहे. त्याच्यामुळे ह्या ज्या गोष्टी खूप धर्मामध्ये अशा आहेत की त्या गैरसमजातून, भ्रमातून, अज्ञानातून, अन्यथा ज्ञानातून लोकांपर्यंत गेलेल्या आहेत. उपदेश घेतला म्हणजे काय केलं हे आपल्याला कळत नाही, आपल्याला धर्म भेटलाय म्हणजे कसा भेटला हे समजत नाही, त्याच्यामुळे त्याची किंमत नाही, त्याच्यामुळे आपण स्वतःला विशिष्ट समजत नाही. आपण एक वेगळे आहोत, परमेश्वराचे आपले डायरेक्ट कनेक्शन आहे. लोक म्हणतात परमेश्वर परमेश्वर, त्यांना परमेश्वर कोण हेच कळत नाही, माहीतच नाही आहे. आपल्याला परमेश्वर माहिती आहे, त्याचे नाम माहिती आहे, त्याचं ठिकाण माहिती आहे, ॲड्रेस माहिती आहे. मला तुम्ही ताईंनी काय सांगितलं, इसार पेट्रोल पंप आहे तिथून राईट मारा, पहिला लेफ्ट करा. आम्हाला विचारायची गरज पडली नाही, ॲड्रेस सांगितलं. परमेश्वराने सारं देऊन टाकले तुम्हाला, नामं देऊन टाकले, ॲड्रेस देऊन टाकला, निघा. पण निघायची तयारीच नाही, कारण या चौकटीच्या बाहेर पडायची ताकदच नाही आपली. प्रयोग वेगळे करायची गरजच नाहीये, करतच नाही आपण, स्वार्थापोटी अडकून पडलो, ती स्वार्थी आहे. त्याच्यामुळे जीवाचा जो सत्संग आहे ना, तो इतका सुंदर परमेश्वराने जीव हा पदार्थ सांगितलाय, तुम्हाला इतका आवडतो तो जीव पदार्थ. मी जो मांडला त्या पद्धतीनं तुम्ही ऐका 2-4 वेळा, 2-4 सत्संगाचे जे जीवाचे, ते जीव स्वाभिमानी कसा, स्वार्थी कसा. मला वाटतंय ना मला कोणीतरी मोठेपणा द्यावा, पण जसं मला वाटतं तसं तुम्हाला वाटतंय हे मी वाटूनच घेत नाही, समजूनच घेत नाही. जर धर्म आपण नीट समजून घेतला ना तर आपल्या घरामध्ये वाद आणि आपल्या चेहऱ्यावरती फ्रेशनेस कायमचा राहील, आणि वाद तर कधीच येणार नाही, तक्रारच तुमची राहणार नाही कोणाविषयी. इतका सुंदर आणि श्रेष्ठ धर्म आपल्याला परमेश्वराने सांगितलेला आहे. पण आपल्या धर्मच आपल्याला माहित नसल्यामुळं आपण इतक्या गोष्टीमध्ये अटकलेलो आहे. मी तुम्हाला सांगतो, ज्ञानीचा धर्म सर्वात जास्त अज्ञान मला जास्त झाले. कारण मी इतकं फिरतो, मला सवय, एक व्यसन आहे, देव कृपा आहे. सुरेश भाऊ कधी म्हटले, मी कधी, आम्ही आता चंद्रपूरला जाऊन आलो, कुठेही सत्संगाला तुम्ही इथून 60-70 किलोमीटर जातो. त्याच्यामुळं काय होतं का लोक वाचता येतात, समजून घेता येतात नेमके. परंपरेचे आता हे परंपरेचे उपदेशी आहे, एक भावना नाही, परंपरेचे उपदेशी काय घ्यायचं त्याच्यात. परंतु जे घ्यायचंय ना ते घेतलेलंच नाहीये, त्याच्यामुळं पुढं सारखायला काही कारणच नाही. आता तुम्ही सुशिक्षित आहे, तुम्ही जर तुम्हाला कोणी विचारलं का हो तुम्ही हे प्रसाद घ्या, तुमच्या कॉलेजला आहे तसे प्रसंग येत असतात, तुम्ही काय म्हणता आम्हाला चालत नाही. अरे प्रसाद चालत नाही म्हणजे काय, तुम्ही ती ओळख लपवताय, तुम्ही घेऊन टाका नाही, कुठल्या डोक्याला ताण, कोणाला प्रश्नाची उत्तरं द्या. तुमच्यावर तो कॉन्फिडन्स असायला पाहिजे की का चालत नाही, बस तुला मी सांगतो का चालत नाही, यातून काय होणार आहे. आपल्यामध्ये ती ताकद का नाही, तर ज्ञान नाही, आपल्यालाच आपला धर्म माहित नाही. तुम्ही जर म्हटलं नाही आम्हाला चालत नाही, मान बघ, काय मान, एखाद्याने जर प्रश्न विचारला काय मान बघ,
जर तुम्हाला सांगता येत नसेल तर तुम्हाला तो नैतिक अधिकार आहे का मानवा म्हणून घेण्याचा? तो नैतिक अधिकार होण्यासाठी निदान तुम्हाला सारं सोडून अभ्यास करा असं मी म्हणत नाही. आम्ही काय सारं सोडलंय का? तर लोक दिवसभर काम करतात, आमचा बिझनेस आहे, या गोष्टी चालू असतात. त्याच्यामुळं थोडासा वेळ काढून याला जितका वेळ देणार आहे ना तेवढाच तुम्ही तुम्हाला वेळ देताय. बाकीचा तुमचा वेळ तुम्हाला देतच नाही, तुम्ही संसाराला देताय. संसार परमेश्वराने सांगितलं अस्थिर आहे. अस्थिर म्हणजे काय? स्थिरतेने नेण्याचा प्रयत्न. जेव्हा तुमचं स्वतःचं घर नव्हतं तुमच्या डोक्यात काय होतं? घर घेऊ आपण. आता डोक्यात काय आहे तुमच्या? 4 व्हीलर गाडी पाहिजे. गाडी आल्यानंतर काय? बचत पाहिजे. ही शेपूट आहे ना पुढं पुढं चालत राहते. कारण अस्थिर संसार स्थिरतेकडे नेण्याचा आपला प्रयत्न असतो. तो जो प्रयत्न आहे त्या प्रयत्नावर जे कर्म करतो ना ते तर दुःखाचं मूळ आहे. आणि ते दुःखाचं कारणच पापमूळ ठरतंय. कारण ते दुःख सुखामध्ये परावर्तन करण्यासाठी तुम्ही काय गुपचूप बसणार आहे का? मग ते कारण कशाचं आहे? दुःखाचं आहे. पण परमेश्वराने सांगितलेलं आहे, परंतु ते आपण समजून न घेतल्यामुळं परमेश्वराने प्रत्येक गोष्ट आपल्याला सांगितली. जीव काय, देवता काय, प्रपंच काय, संसार काय, हे काय ते काय, सर्व पदार्थ प्रत्येक गोष्टीचं तंतोतंत परमेश्वराने व्याख्या सांगितलेली आहे. पण आपण समजून न घेतल्यामुळं आपण विनाकारण इकडं तिकडं हात मारतोय. क्षणिक सुटासाठी म्हणजे नको त्या गोष्टीकडे कर्मकांड तुम्ही करा, इकडे पण तिकडे. थोडासा अभ्यास करा. तर तुम्ही दररोज 2 पानं 4 पानं एक नियम ठेवा. तुम्ही दररोज जेवण करता, असं कधी झालंय का की खूप घाई, आता वेळ झाला उठायला आणि कॉलेजला तर 10ला पोहोचायचंय आणि 9:30 इथंच वाजले, आता जाऊ दे आंघोळच करत नाही, असं कधी झालंय का? किंवा दातच घसत नाही, असं कधी झालंय का? प्रत्येक गोष्टीसाठी तुमचं सर्व शेड्यूल आहे. ते तर नित्यकर्म आहे. नित्यकर्माला जातंय. माई मठांना परमेश्वराने पहिल्याच भेटीत नित्यकर्म निमित्ती कर्म खोडून टाकलं. नित्यकर्म म्हणे नित्यकर्माला जातं, निमित्ती कर्म फळाला जातं म्हणे. राहतं काय बाकी एवढा? 18 पुराण, 4 वेद, 5 शास्त्र सारं गोळून पिलेले जे आहे त्यांना माई परमेश्वराने माई मठांना विचारलं की सारं आहे पण यातून जीवाची मुक्ती होईल असं काही आहे का तुमच्याकडे? त्यात काय म्हणे? कर्म करा, कर्माने ज्ञानोदय होईल, वैराग्य प्राप्त होईल आणि जीव मुक्तीला जाईल. परमेश्वर प्रतिप्रश्न केला, कर्म किती प्रकारचे म्हणे? नित्यकर्म, नैमित्तिक कर्म. नित्यकर्म आपण आंघोळ करतो, दात घासतो, जेवण करतो, ते तिथंच लगेच गेले. दात घासले म्हणजे स्वच्छ झाले म्हणजे फळ भेटलं. नित्यकर्माला गेले म्हटले. नैमित्तिक कर्म म्हणजे पुण्यरूपाने केलेले जे कर्म आहे ते संकटरूपी आपल्याला फळं देऊन जातात, उपयोगी पडतात. एखाद्या म्हणता अरे 4 जणांना लागलं तुला का लागलं नाही? ते त्याचं पुण्य उपयोगी आलं. ते तिथं गेलं म्हणे, राहिलं कुठं कर्म? आणि आपण त्या कर्माने आपल्याला भेटलं त्याच कर्माच्या पाठीमागे लागलेलं आहे. ते परमेश्वराने काय तत्वज्ञान सांगितलंय, कोणाच्या निमित्ताने सांगितलंय, जर तुम्ही समजून घेतलं तर तुम्ही किती जीवन तुमचं सुंदर जगू शकता याचा अनुभव सुद्धा तुम्ही घेऊन बघा. तुमच्याकडे सारं आहे परंतु तरी तुम्हाला दुःख आहे, अडचणी, संकट आहे, टेन्शन आहे. पण हे जर घेतलं ना तर तुमच्याकडे काही नसलं तरी तुम्ही फ्रेश राहाल, मस्त राहाल. हे जीवन जगण्याची कला आहे परमेश्वराचं तत्वज्ञानाची. परमेश्वर जेवढे सुंदर आहे, परमेश्वरांचा कलियुग हे बरे, परमेश्वर जेवढं सुंदर आहे त्याचं तत्वज्ञान सुद्धा त्याच्यापेक्षा सुंदर आहे. आणि ते जगायला जेव्हा तुम्ही लागाल ना ती सुंदरता आपोआपच आपल्या मनामध्ये, आपल्या विचारामध्ये, आपल्या बुद्धीमध्ये यायला सुरुवात होईल. आणि तेव्हा खरा धर्म कळलं आपल्याला. देवपूजा म्हणजे धर्म नाही, स्थान म्हणजे धर्म नाही, एक साधन आहे. ते करू नका असं मी म्हणत नाही, ते करायलाच पाहिजे कारण सुरुवात तिथून आहे. तुम्हाला पहिलेच उदाहरण दिलं, प्रत्येक कलेक्टर पहिलीत गेलेला आहे. असा कोणता कलेक्टर शोधून दाखव का तू पहिलीत गेलाच नाही, दाखव म्हणा. ही पहिली आपली, पण याच्या पुढे कधी सरकार का नाही? त्याच्यामुळे तुम्हाला जे भेटलंय ना ते अनेक जन्माच्या नंतर भेटलेलं आहे. त्याची किंमत जाणं, ती ओळखा. उलट परमेश्वराने जो अवसर विषय असतो ब्रह्मविद्या सांगितलं, हेच वय तुमचा अभ्यासाचं. जर धर्मी अधिकार नाही पण हे संस्कार आहे पाठीमागचे म्हणून यांना चळवळ. परत यांच्याकडचं आता जबाबदारीत काहीच नसेल पण हिंमत पाहिजे ना. हिंमत कुठून येते? ज्ञानातून. ज्ञान असेल तर हिंमत येईल. तुम्हाला नॉलेज आहे ज्या गोष्टीचं तुम्ही काम करताय, पहिल्यांदा नॉलेज नव्हतं, तुमच्या मनामध्ये शंका होत्या, भीती होत्या. आज 100% तुम्हाला त्याच्यातून नॉलेज आहे, त्यामुळे तुम्ही निर्णय घेऊ शकता, जबाबदारी घेऊ शकता. नॉलेजनी हिंमत येते, ज्ञानाने हिंमत येत असते. ती धर्म सांभाळायचा तो पुरुषार्थ लागतो, हिंमत लागते आणि ती ज्ञानाशिवाय होत नाही. ज्ञान आहे लीळाचरित्रामध्ये, ज्ञान आहे सूत्रपाठामध्ये, ज्ञान आहे दृष्टांत पाठामध्ये. त्याच्यात तुम्ही जर गेलेच नाही तर तुम्हाला भेटणार कुठं ज्ञान?
आणि जर ज्ञानच नाही झालं तर देव कुठं भेटणार? कारण परमेश्वराने ज्ञानमोचक सांगितलंय, ज्ञानमोचक सांगितलंय. त्या ज्ञानाशिवाय परमेश्वराची प्राप्ती होऊ शकत नाही. बाकीचं हे तर अनुषंगिक आहे, हे काही मुख्य नाही. मुख्य तर ज्ञान. ज्ञान कधी मिळवलं, कुठं गेले, कॉलेजला गेले, युनिव्हर्सिटीत गेले, कुठं मिळवलं, कुठं तर आपल्याला मिळवावं लागणार. म्हणून अभ्यासाला सुरुवात करा. तुम्ही करत असाल, तुमची संस्कार आहे, परंपरा आहे. आणि तिकडचे लोक मला मी तिथं 2-3 कार्यक्रम केलेले. भरवाडा तिकडंच आहे ना, तिथं कार्यक्रम केला होता. आणि अजून एक काय असे 2 गावांना कार्यक्रम केले. तर आम्ही रात्री मुक्कामी गेल्यानंतर त्यांनी सांगितलं मला की नाही साहेब तुम्ही 8:30ला आपण कार्यक्रम स्टार्ट करू. तर आमच्या इकडून ती सवय काय, 8:30ला सांगितलं म्हणजे 10ला. आणि औरंगाबादकडे जर गेले ना तर 10:30ला सांगितलं ना तर 12ला लोक येतात. म्हणजे एक परंपरा असते. म्हटलं 8:30ला कोण लोक येणार म्हटलं. आम्ही आमच्या नियोजन केलं, पण म्हटलं आता 8:30ला सांगितलं चला जाऊ. 8:30ला मी एंट्री केल्यानंतर सारं भरून गेलं होतं. गच्च मंडप भरलेला होता. लहान मुलं मुली लेडीज, इतकं सुंदर मला वाटलं. मी आश्चर्य झालं. म्हणले काय म्हणे, हे सकाळीच उठून इथं 8लाच आलेले, इथंच चहा पाणी झालं, इथंच नाश्ता झाला, लगेच तुमची वाट पाहत बसते. मी सर्वांकडे माफी मागितली. म्हटलं आमची संस्कार सवय थोडूंची असल्यामुळे मी 8:30ला गृहीत पकडलंच नाही म्हटलं तुम्हाला. याचा अर्थ काय की सावध लोक आहे, अलर्ट लोक आहे. सावधानता ही अत्यंत महत्वाची राहते. कोणत्या बाबतीत वेळ पकडायचा आणि कोणत्या बाबतीत नाही. आपण बघा लग्नाला जायचंय ना कोणाच्या, आपल्याला असं विनाकारणच वाटत राहतं, भ्रम निर्माण, आपण नाही गेलं लग्न लागत का नाही, एवढा जीव काढून त्या लग्नाच्या अगोदर जातो आपण. किंवा दशक्रियाला जायचंय, मोतीला जायचं, तसं काही याच्यासाठी थांबलंही दार. तिथं टायमिंग म्हणजे टायमिंग पकडतो. आणि एखादा सत्संग म्हटलं तर चालू काय, हे आमचे अनुभव काय नेहमीच म्हणजे सत्संग म्हणजे हा सेन्स आपल्याला नाही की आपण कुठं जायचं, कोणता वेळ पकडायचा, कोणता नाही पकडायचा. हे ज्ञानाचं लक्षण. ज्ञानाचं लक्षण आहे ना इतकं सुंदर आहे. त्या सुंदरतेत तुम्ही जर गेले ना तर खरं जीवन आणि खरं धर्म समजेल तुम्हाला. परंतु एक तुम्हाला सांगेल, तुमच्या जबाबदाऱ्या कळाल्या असतील, तुम्हाला समजल्या असतील किंवा आटोपल्या असतील, तुम्ही बाहेर पडण्याची हिंमत ठेवा. कारण तुमच्यामध्ये एक भ्रम निर्माण, जसं आमचं तसं तुमचं एक भ्रम निर्माण झाला. आपण जर घराच्या बाहेर पडलो तर या घरचे लोक जेवतील का नाही, राहतील का नाही, काही बनवायचं काही राहत नाही. बाहेर पडा, 2 दिवस 4 दिवस ती सवय लावा. तुम्हालाही सवय लागेल घरच्या व्यतिरिक्त राहण्याची, घरच्यांनाही सवय लागेल तुमच्या व्यतिरिक्त राहायची. उलट आपण बाहेर गेलो तर घरचे खूप सुंदर राहतात, पण आपल्याकडे CCTV कॅमेरा कळत नाही. त्याच्यामुळे तो भ्रमातून आपण बाहेर पडण्यासाठी 4-8 दिवस सवय लावली पाहिजे. आणि ती ज्ञानाशिवाय होणार नाही. ती सवय लावा. तुम्हाला इच्छा असेल, आपल्याकडे आता आश्रम आहे, मस्तपैकी वातावरण आहे, 4 दिवस 8 दिवस राहू शकता तुम्ही मस्तपैकी. ती सवय लागली तर मग बाहेर पडण्याची हिंमत निर्माण. पण याच्याशिवाय पर्याय नाही. तुम्ही देवाने अनुसारल्याचा देव सांगितला. आद्यंती दैव मध्य पुरुष. परमेश्वर म्हणता बोध मी देणार, प्राप्तीला मी नेणार, पण मधलं जे आहे, मधलं जे पुरुषार्थ आहे तो तुला करावा लागणार. तो कोणता? बाहेर पडण्याचा, त्यागाचा, अनुसरल्याचा. आणि अनुसरण म्हणजे काही कपडे घालणे नव्हे, परंतु तत्वज्ञान समजून आचरणात आणायला सुरुवात जरी केली तरी त्या स्टेपने तुम्ही एक पाऊल टाकलं. कारण अशा कितीतरी गोष्टी का ज्या इथं राहून सुद्धा तुम्ही करू शकता. आवड निवड नसावी. हे पात्र सुद्धा आहे, गोड बोलावं, महात्म्याने सत्य जेव्हा व्हावे, सत्य राहावं. तुम्ही इथं सांभाळू शकता. गोड बोलावं, गोड बोलायचं, एक सूत्र पाळू शकता. अशी किती सूत्र आहे म्हणजे आपण इथेही पाळू शकतो. आणि ती सवय लागल्यानंतर तिथं पाळू शकतो. त्याच्यामुळं आजपासून, आत्तापासून सुरुवात करणं हे अत्यंत महत्वाचं आहे. त्याच्यामुळे तुम्ही अभ्यासाला सुरुवात करा. तुम्ही ऐकून घेतलं, आमची काही योग्यता नाही तेवढी तुम्हाला